नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. सर्वीस एक्सटेंशन आफ्टर रिटायरमेंट म्हटल्यार निवृत्ती उपरांत मेळपी सेवा वाड हो गोंयांत सदांच एक चर्चेचो डिबेटीचो विशय थारला. भारतीय जनता पक्ष जेन्ना अपोजिशनान आसलो तेन्ना त्या वेळार काँग्रेस सरकारच्या वेळार ह्या अशा सर्वीस एक्सटेंशनाचेर आणि सेवा वाडीचेर भारतीय जनता पक्ष सदांच आवाज उठयतालो. म्हणटकच 2012 जेन्ना भारतीय जनता पक्षाचें सरकार आयलें त्या वेळार सगळ्या सरकारी कर्मचाऱ्याची एक अशी समज आसलो की भारतीय जनता पक्ष हो एक्सटेंशनाचो बाजार हो बंद करतले आणि एक्सटेंशना खातीर ज्या सेवेत आसपी लोकांचेर जो अन्याय जाता तो अन्याय खंय तरी पयस जातलो म्हणून. पुणून आमी सगळेच जाणा की भारतीय जनता पक्ष सध्या जो सत्तेर आसा तो फक्त नांवाक नाजाल्यार लेबलाक भारतीय जनता पक्ष, पुणून तातूंत भितर सगळी संस्कृती, तांचे चडांत चड आमदार हे सगळे काँग्रेसीचे आयिल्ले आसात आणि त्याच खातीर काँग्रेसीचे जे अवगुण आसले, ज्या अवगुणाचेर त्या वेळा वयलो भारतीय जनता पक्ष उलयतालो ते सगळे अवगुण आता ह्या सद्याच्या भारतीय जनता पक्षान अंगीकृत केल्ले आसात. आता कॅश फॉर जॉब हे प्रकरण बरेंच गाजता, तुमकां सगळ्यांक खबर आसा. तशाच तरेन नोट्स फॉर एक्सटेंशन असो हो विशय आता मुखार आयिल्लो आसा. आता तुम्ही म्हणटले नोट्स फॉर एक्सटेंशन म्हटल्यार एक्सटेंशना खातीरूय अर्थीक वेव्हार जातात काय कितें? आता ते अर्थीक वेव्हार जातात काय ना हाचो वेगळेपणान सोद लावचो पडटलो. पुणून हांगासर नोट्स फॉर एक्सटेंशन म्हटल्यार पयशाचे नोट न्हू, तर जे रिकमेंडेशन नोट आमदार नाजाल्यार मंत्री ह्या अशा आपल्या काय लागींच्या लोकांक, आपल्या सोयऱ्या धायऱ्यांक, आपल्या कार्यकर्त्यांक, आपल्या खास लोकांक एक्सटेंशन दिवपाक जे रिकमेंडेशन नोट्स धाडटात त्या संदर्भातले नोटांचो आमी हांगासर उल्लेख करतात. एक्सटेंशनाच्या विशयाचेर हायकोर्टानूय पिटिशन फायल जाल्लें आसा. कितल्याशाच सामाजीक वावुरपांनी ह्या एक्सटेंशनाक हरकत घेतलेली आसा. एक्सटेंशनाचेर अन्याय जाल्ल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी कोर्टा मेरेन धाव घेतलेली आसा. अश्यो ह्यो सगळ्यो विशय आणि सगळ्यो गजाली सुरू आसा. पुणून सरकार काय एक्सटेंशन दिवपाक थांबना आणि एक्सटेंशन दिवपाचे प्रकार काय बंद जायना हेवूय तितलेंच खरें. आता ह्या सर्वीस एक्सटेंशनाच्या बाबतीत काय केसीस आमकां मेळ्ळ्यात आणि ह्यो केसीस आमी ह्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार दवरपाक सोदतात. इतल्याक लागून की कशा तरेन हे एक्सटेंशन दिवपाचे प्रकार हे सरकारा भितर सुरू आसा. आता सरकारचो जो कारभार आसता, एडमिनिस्ट्रेशन आसता, ते कायद्यान आणि नेमान चलपाक जाय. जे कायदे आसात, जे नेम आसात घालून दिल्यात त्या नेमा प्रमाण सरकार आणि प्रशासन चलपाक जाय. पुणून सत्तेर आयल्या उपरांत खंय तरी कायदे आणि नेम आमकां कांयच लागना अशा तरेन आणि जो सत्तेन आयल्या उपरांत जो एक एक्स्ट्रा अधिकार ह्या लोकांक फावो जाता त्या एक्स्ट्रा अधिकाराचो उपेग हो लोकांच्या बऱ्या खातीर करचो सोडून हो खंय तरी असल्या गजालीक लागून करपाचे प्रकार हे हालींच्या तेंपार बरेच वाडपाक लागल्यात. कॉन्स्टिट्यूशन व्हडलें काय कॅबिनेट व्हडलें असो एक नवो विशय, नवो वाद ह्या निमतान उप्रासला. म्हटल्यार कसलोच कायदो फॉलो करिनासतना, कसलोच नेम फॉलो करिनासतना गजाली करप आणि मागीर कॅबिनेटा मुखार त्यो गजाली दवरून ताका एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल अशें नांव दिवन त्या गजालीक मान्यताय दिवप हो आता सदांचोच आणि संवयचोच प्रकार जाल्लो आसा. म्हणटकूच ह्या प्रकाराचेर खरें म्हटल्यार गंभीरपणान सिरियसली विचार करपाचो वेळ आयिल्लो आसा. आता एक्सटेंशन ह्या विशयाचेर आमी
मुखार वयतना आमी एक गजाल समजून घेवपाक जाय, जशें हांवें बदल सांगलें की काँग्रेस सरकारच्या वेळार भारतीय जनता पक्ष जेन्ना विरोधान आसलो तेन्ना सदांच ह्या एक्सटेन्शनाचेर तुफान टिका त्या वेळा वेळा काँग्रेस सरकारचेर करतालो. मागीर 2012 सावन आयज गोंयांत भारतीय जनता पक्षाचें सरकार आसा. नो डावट भारतीय जनता पक्षाचें सरकार आयल्या उपरांत तांणी खंय तरी ह्या एक्सटेन्शनाचेर निर्बंध घालपाक लागून, एक्सटेन्शन थांबोवपाक लागून पावलांय उखल्लीं. 2014 ह्या वर्सा म्हटल्यार 30/12/2014 ह्या वर्सा त्या वेळा वयले मुख्यमंत्री, आदले मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर हांणी एक्सटेन्शनाच्या बाबतींत एक ऑफिस मेमोरंडम इश्यू केल्लो आनी त्या ऑफिस मेमोरंडमान एक्सटेन्शन खंयच्या गजालीक दिवं येता अशें कांय कंडिशन्स, अशें कांय गायडलायन्स तांणी फ्रेम केल्ले आनी ह्या अमूक कारणां लागूनच एक्सटेन्शन दिवंक मेळटलें अशा पद्दतीन हें ऑफिस मेमोरंडम आसलें. त्या उपरांत 10 मार्च 2016 ह्या वर्सा नवें फूल फ्लेज एक्सटेन्शनाचेर ऑफिस मेमोरंडम सरकारान इश्यू केलें. त्या वेळार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर आसलेले आनी त्या ऑफिस मेमोरंडमांतल्यान स्पश्टपणान एक्सटेन्शनाच्या बाबतींत सरकारान नेम तयार केले आनी त्या नेमाचे पुराय सगळ्या डिपार्टमेंटांनी, सगळ्या खात्यांनी ते नेम पाळचे आनी एक्सटेन्शनाच्या बाबतींत निर्णय घेवचे अशा पद्दतीन हो ऑफिस मेमोरंडम आसलो. तो ऑफिस मेमोरंडम थंयच आसा. आयज आमी 2025 पावल्यात. जे जे नोट सत्ताधारी पक्षातले आमदार नाजाल्यार मंत्री कोणाच्या तरी एक्सटेन्शना खातीर मूव करतात, त्या नोटाचेर बाबडे ऑफिसर, जो कन्सर्न ऑफिसर आसता, जाका त्या नोटाचेर नोट घालचो पडटा, म्हटल्यार आपलें म्हणणें मांडचें पडटा, त्या वेळार ते परतून हे 2014 आनी 2016च्या ऑफिस मेमोरंडमाचो उल्लेख करतात आनी तातूंत स्पश्टपणान बरयतात की अशा पद्दतीन एक्सटेन्शन दिवपाची तरतूद ही कायद्या भितर ना, ही नेमा भितर ना. पुणून मागीर ते एक लायन घालतात की हाचेर सरकारान कितें तो निर्णय घेवचो म्हणून. म्हटल्यार स्पश्टपणान ते एक्सटेन्शन रिजेक्ट करप म्हणटकूच तो आमदार नाजाल्यार मंत्री तांचेर फोग काडटा, नाजाल्यार तांकां रिवेंज घेता. म्हणून सगळें कितें ते कायद्या नेमाचे सगळें मांडणी पुटप केल्या उपरांत निमणो एक शेरो ऑफिसर मांडटात, तो म्हटल्यार की हो निर्णय सरकारान कितें तो घेवचो म्हणून. म्हणटकूच सरकाराक ती एक मेकळीक मेळटा निर्णय घेवपाची. आतां ह्यो कांय केसीस ज्यो आमी तुमच्या मुखार दवरतात, त्या केसी वयल्यान ह्या एक्सटेन्शनाचो बाजार ह्या सरकारा भितर कसो सुरू आसा तें तुमकां कळपाक मदत जातली. आमी सुरवात करया 29/11/2023 म्हटल्यार 29 नोव्हेंबर 2023 ह्या वर्सा संजय बकले, एसिस्टंट इंजिनियर, हांच्या बाबतींत हांकां एक्सटेन्शन दिवपाचो एक नोट हो मूव जालो आनी संजय बकले हे 30 नोव्हेंबर 2023 ह्या दिसा रिटायर जावपाचे. आतां हांगासर पळयात, तांकां एक्सटेन्शन दिवपाचो नोट हो फक्त एक दीस आदीं म्हटल्यार 29/11/2023 ह्या दिसा मूव जाता आनी ते रिटायर दुसरे दीस जातात. जाल्यार तो नोट इमिजिएट एप्रूव जाता. चीफ मिनिस्टर ताचेर इमिजिएट एप्रुवल घालता आनी चीफ मिनिस्टर आपलो शेरो मारता. ऑर्डर मे बी इश्यूड एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल, म्हटल्यार कॅबिनेटा मुखार दवरपाचें आनी एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल ह्या प्रपोजलाक दिवपाचें म्हणून. त्या उपरांत ताका एक्सटेन्शनूय मेळटा, तो सर्विसीन कायम उरता. मागीर एक्सटेन्शन दिवपाच्या बाबतींत जो प्रोसेस आसता, तो प्रोसेस म्हटल्यार त्या कन्सर्न ऑफिसराच्या विरोधात काय विजिलन्स कंप्लेंट्स आसा काय, ताचेर कितें इन्क्वायरी सुरू आसा काय, ह्या सगळ्या गजालींचो फॉलोअप हो पर्सनल डिपार्टमेंटाक करचो पडटा आनी पर्सनल डिपार्टमेंटा कडेन सगळ्या विजिलन्स आनी हेर सगळ्या खात्या कडल्यान ते रिपोर्ट आयल्या उपरांत मागीर निमणो पर्सनल
डिपार्टमेंट ताची रीतसर ऑर्डर इश्यू करता। हांगासर विजिलन्स डिपार्टमेंटाचे क्लियरन्स आणि हे सगळ्यो गजाली आयल्या उपरांत पर्सनल डिपार्टमेंट ताच्या संदर्भात ऑर्डर इश्यू करता। आता हांगासर मजेची गजाल पळयात तुम्ही, संजय बकले हांकां हांचे रिटायरमेंट आसले 30/11/2023 आणि एक दीस आदीं 29/11/2023 ह्या दिसा नोट मूव जाता। तो इमिजिएट त्याच दिसा चीफ मिनिस्टर एप्रूव करता आणि 1 तारखे सावन म्हटल्यार 1/12/2024 सावन ताका एक्सटेन्शन मेळटा। मागीर ताका एक्सटेन्शन फक्त 6 म्हयन्या खातीर मेळटा, 31/5/2024 मेरेन। आता 6 म्हयन्याच्या एक्सटेन्शनाची ऑर्डर जी पर्सनल डिपार्टमेंट इश्यू करता ती ऑर्डर 5/8/2024 ह्या दिसा इश्यू जाता। म्हटल्यार तो मनीस एक्सटेन्शन ताका 6 म्हयन्याचे मेळटा, ते एक्सटेन्शन सोंपता मे म्हयन्यान आणि पर्सनल डिपार्टमेंट ऑर्डर इश्यू करता ऑगस्ट म्हयन्यान 5/8/2024। आता ह्या कारभाराक कितें म्हणपाचें तें तुमीच पळयात। आता दुसरो एक्सटेन्शनाचो जी केस आसा ती केस म्हटल्यार डिसोजा युक्लिडस फ्रांसिस्को एल्विस ह्यो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। आता ह्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक एक्सटेन्शन दिवचें असो एक नोट मूव जाता मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांच्या कडल्यान 29/12/2023। आता हांगासरूय पळयात, रिटायरमेंटाची तारीख 31/12 जाल्यार 2 दीस पयलीं 29/12/2023 ह्या दिसा नोट मूव जाता MLA मारगांव आणि त्याच दिसा चीफ मिनिस्टर तो नोट एप्रूव करता आणि ताका एक्सटेन्शन मेळटा। आता ह्या रिपोर्टान आमी पळयतात की जो नोट मूव जाल्या उपरांत PWD कडल्यान त्या नोटाच्या संदर्भात एक नोट PWD कडल्यान सरकाराक वयता आणि त्या नोटान ऑफिस मेमोरंडम 10 मार्च 2016 हाचो उल्लेख जाता आणि एक्सटेन्शनाच्या बाबतीत जी कंडिशन्स लेड डावन करपी जो ऑफिस मेमोरंडम 2014 सरकारान इश्यू केल्लो ताचोय मेन्शन जाता। मागीर हे सगळे मेन्शन जाल्या उपरांत पर्सनल डिपार्टमेंटाक विजिलन्स डिपार्टमेंटाचो रिपोर्ट मेळटा, तातूंत ताचेर कांयच डिसिप्लिनरी प्रोसिडींग ना जाल्यार कसली चौकशी जाल्ली ना अशें जेन्ना तांकां मेळटा तेन्ना मागीर पर्सनल डिपार्टमेंट ताच्या एक्सटेन्शनाची ऑर्डर 8/10/2024 ह्या दिसा इश्यू करता। आता हे जालें दुसरें एग्जाम्पल। आता तिसरें एग्जाम्पल आमी पळोवया। हांगासर नोट मूव जाता सुभाष फळदेसाय तेन्नाचे आणि आताचे सोशल वेलफेअर मिनिस्टर, त्या वेळारूय ते सोशल वेलफेअर मिनिस्टरूच आसले, ते नोट मूव करतात 14 ऑगस्ट 2024 ह्या दिसा आणि हातूंत भितर श्रीकांत B गांवकर हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे सांग्या हांगासर काम करतात तांकां तांचे रिटायरमेंट हे सप्टेंबर म्हटल्यार फुडल्याच म्हयन्यात सप्टेंबर 2024 आणि तांकां एक्सटेन्शन मेळचें अशी विनंती सुभाष फळदेसाय चीफ मिनिस्टरा कडेन करतात। चीफ मिनिस्टर रोखडेच ताका एप्रूव्ड एक्स पोस्ट फॅक्टो कॅबिनेटा मुखार दवरचो आणि ताचें एक्सटेन्शन इश्यू करचें अशें सोमतेच रोखडेच चीफ मिनिस्टर ताका एप्रुवलूय बीन दिता। आता हांगासर ही केस इंटरेस्टिंग। हांगासर PWDचे प्रिन्सिपल चीफ इंजिनियर उत्तम पार्सेकर हे रिटायर्ड जाताले 31 जानेवारी 2023 ह्या दिसा आणि तेन्ना PWDचे मिनिस्टर असले निलेश काब्राल। सो PWDचे मिनिस्टर स्वताच्या नावान नोट मूव करतात चीफ मिनिस्टराक की उत्तम पार्सेकर आणि त्या वेळा वयले चीफ इंजिनियर संतोष मापणे ह्या दोगांयकूय 6 म्हयन्याचे एक्सटेन्शन दिवचें म्हणून आणि त्या नोटा भितर तांची कित्याक गरज आसा PWDक हे सगळें निलेश काब्राल त्या नोटान एक्सप्लेन करतात। मागीर तो नोट चीफ मिनिस्टरा कडेन वयता
आणि निलेश काब्राल फक्त 6 महिन्याचे एक्सटेन्शन मागता जाल्यार चीफ मिनिस्टर तांकां सरळ 1 वर्साचे एक्सटेन्शन दिवन मेकळे जातात। मागीर 1 वर्साचे एक्सटेन्शन दिल्या उपरांत मागीर परत निलेश काब्रालाक सरकारान काढल्या उपरांत PWD डिपार्टमेंट हे चीफ मिनिस्टरा कडेन वयता जाल्यार चीफ मिनिस्टर हांगासर स्वताहून नोट मूव करता उत्तम पार्सेकर हांच्या एक्सटेन्शनाचो आणि तांकां सरळ जानेवारी 2026 मेरेन एक्सटेन्शन दिता। जे उत्तम पार्सेकर प्रिन्सिपल चीफ इंजिनियर 31 जानेवारी 2023 ह्या दिसा रिटायर जाल्ले, आज ते एक्सटेन्शनाचेर आसा आणि तांकां एक्सटेन्शन 31 जानेवारी 2026 मेरेन ह्या सरकारान फावो करून दिल्ले आसा। त्याच उत्तम पार्सेकर हांचेर पूजा नाईक हांणी कॅश फॉर जॉब ह्या प्रकरणात आरोप केल्ले आसात। हाचेर उत्तम पार्सेकर हांणी अजूनही आपले ऑफिशियल आपले मत हे व्यक्त केल्ले ना, सांगलेले ना। घडये पुलिसांनी तांचो तो स्टेटमेंट रेकॉर्ड केला जावं येत, पूण मिडिया मुखार तरी तांणी आपलो स्टेटमेंट हो रिलीज केल्लो ना। तर अशा तरेन उत्तम पार्सेकर हाचेर हे सरकार कशा तरेन फिदा आसा आणि इन द पब्लिक इंटरेस्ट म्हणून तांकां कशा पद्धतीन 23 ते आता 26 मेरेन एक्सटेन्शन फावो जाला, हातूंतल्यानूच दिसता की उत्तम पार्सेकर जर ना जाल्यार PWD डिपार्टमेंट हे पुरायपणान कॉलॅप्स जातले, ते चलपाकूच शकना। आणि उत्तम पार्सेकर हे आमचेर तुमचेर आमचेर गोंयाचेर आयज उपकारी आसात, उपकार करतात की ते आसात म्हणून हे PWD डिपार्टमेंट चलता। मागीर फुडली केस आमी पळोवया। हांगासर सावियो गोम्स एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पणजी हांचे रिटायरमेंट असले 31 ऑगस्ट 2024। हांगासरूय बीन चीफ मिनिस्टर तांच्या एक्सटेन्शनाचो प्रपोजल रोखडोच अप्रूव्ड करतात आणि पुट द प्रपोजल बिफोर कॅबिनेट फॉर एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल आणि तांकां पर्सनल डिपार्टमेंट जानेवारी 2025 ह्या दिसा तांची एक्सटेन्शन ऑर्डरूय इश्यू करता। आता हांगासर आनी एक केस, तातूंत भितर स्वता चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हेच नोट मूव करतात। सोमा नाईक नावाचे एक मॉनिटरिंग ऑफिसर PWD, चड करून हे मुख्यमंत्र्याचे खास मनीस आसपाक जाय, कारण स्वता मुख्यमंत्र्यांनी तांच्या एक्सटेन्शनाचो नोट मूव केल्लो आसा। तातूंत सोमा नाईक हे 31 जानेवारी 2025 ह्या दिसा रिटायर जावपाचे असले, म्हणून तांकां 1 वर्साचे एक्सटेन्शन हे खास मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्ले आसा। आणि ह्या सोमा नायकाच्या ह्या नोटाचो उपरांत उत्तम पार्सेकर हांणी ताचो प्रपोजल मूव केल्लो आसा। आता आनी एक केस हांगासर इंटरेस्टिंग, ती म्हटल्यार सुभाष बेळगांवकर हे चीफ इंजिनियर PWDचे, जे 30 एप्रिल 2025 ह्या दिसा रिटायर जावपाचे असले, पुणून PWDचे बायफर्केशन करून सरकारान डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर म्हणून एक वेगळें डिपार्टमेंट तयार केला, जाचे मंत्री सुभाष फळदेसाय हे आसात। म्हणटकूच हे डिपार्टमेंट वेगळे केल्ल्या कारणान सुभाष बेळगांवकर हांकां एक्सटेन्शन दिवचें आणि ते डिपार्टमेंट जाग्यार घालचें असो नोट स्वता उत्तम पार्सेकर हेच मूव करतात, जे स्वता एक्सटेन्शनाचेर आसात। आणि ते स्वता एक्सटेन्शनाचेर आसतना आनी एका चीफ इंजिनियराक एक्सटेन्शन दिवचें म्हणून नोट मूव करतात आणि तो नोट चीफ मिनिस्टर रोखडोच अप्रूव करून ताका एक्सटेन्शनूय बीन दिता। आता हांगासर आनी एक फुडली केस आमी पळोवया। सुकुरिनो फाल्काओ जनरल एडमिनिस्ट्रेशन हातून सिनियर स्टेनोग्राफर, ते लेटर करता GAD थ्रू प्रॉपर चॅनल म्हणून 5/8/2024 ह्या दिसा आणि चीफ मिनिस्टर ताचो प्रपोजल अप्रूव करता आणि ताकाय हे एक्सटेन्शन मेळटा। मागीर हांगासर NGPDAची एक केस आमकां मेळ्ळ्या, तातूंत ड्रायव्हर गुरुदास नाईक हांकां एक्सटेन्शन दिवपाचो प्रकार घडला। तातूंत त्या ड्रायव्हरा कडल्यान मेंबर सेक्रेटरीक रिक्वेस्ट लेटर वयता 6/4/2023 ह्या दिसा आणि मेंबर सेक्रेटरी ताका रिकमेंड करता
मागीर तेन्नाचे TCPचे चीफ टाउन प्लॅनर राजेश नाईक हे त्याचे रिकमेंडेशन एप्रूव करतात, मान्य करतात आणि मागीर चीफ मिनिस्टर ताका मान्यता दिता आणि गुरुदास नाईक हांका सर्व्हिस एक्सटेन्शन मेळटा. आता हांगासर आनी एक केस आमकां मायन्स डिपार्टमेंटाची पळोवपाक मेळटा. मायन्स डिपार्टमेंटान ज्युनियर स्टेनोग्राफर आसपी जयंती धारगळकर हांचो हो प्रपोजल. तातूंत जयंती धारगळकर एक लेटर करता आपल्या वरिश्ठांक की आपल्याक सर्व्हिस एक्सटेन्शन मेळचें आणि त्या लेटरा भितर जयंती धारगळकर ह्यो प्रामाणीकपणान एक आपलें मत आणि आपली रिक्वेस्ट घालता. तातूंत ती कितें म्हणटा, एक्सटेन्शन टू प्रोवाइड फायनान्शियल असिस्टंट टू माय डॉटर टू ब्रिंग हर ड्रीम्स टू रियलिटी बाय कंप्लिटींग BBA. म्हटल्यार आपल्या चलयेचें स्वप्न आसा की BBA कंप्लीट करपाचें आणि ते BBA कंप्लीट करपाक ताका अर्थीक मदत मेळोवन दिवपाक आपल्याक एक्सटेन्शन दिवचें अशी रिक्वेस्ट ती करता आणि मायन्स डायरेक्टर ताचेर आपलो नोट घालून त्या मान्यतेक लागून सरकारा मुखार दवरता. आता हे एक्सटेन्शन मान्य जाला काय ना हाचो डॉक्युमेंट आमकां मेळोंक ना, पूण ताचे रिक्वेस्ट लेटर आणि मायन्स डायरेक्टराचो ताचेर आसपी शेरो हो आमकां ह्या जाग्यार पळोवपाक मेळटा. आता हांगासर आनी एक तशीच पद्दतीची केस. सुर्याजीराव राणे हे BDO हांकां एक्सटेन्शन दिवपाक लागून असोच नोट मूव जाता. आता हांगा ह्या नोटान तुम्ही पळोवपाक शकतात की ह्या नोटान स्पष्टपणान कंडिशन्स लेट डावन इन 2014 आणि ऑफिस मेमोरंडम ऑफ 2016 हो मेन्शन करून कशा तरेन सुर्याजीराव राणे हांकां जर एक्सटेन्शन दिलें जाल्यार हेर लोकांचेर कसो अन्याय जातलो, ते कशा पद्दतीन प्रमोशना पासून परावृत्त जातले हाचे मेन्शन त्या नोटा भितर करून सरळपणान त्या नोटान हे एक्सटेन्शन रिजेक्ट करचें असो शेरो म्हाका त्या धाडसी मनशान त्या नोटान घातलेलो आमकां पळोवपाक मेळटा. पूण हांगासर तो शेरो ओवररूल करून चीफ मिनिस्टर सुर्याजीराव राणे हांकां 1 वर्साचे एक्सटेन्शन एप्रूव करता आणि त्या संदर्भात पर्सनल डिपार्टमेंट 10 जुलै 2024 ह्या दिसा ताका एक्सटेन्शन दिवपाची ऑर्डरूय इश्यू करता. म्हणटकूच हांगासर रिजेक्ट करपाचो शेरो मारूनय बीन चीफ मिनिस्टर आपलो प्रोरोगेटिव्ह आपलो अधिकाराचो वापर करून त्या शेऱ्याचेर ओवररूल करून ही प्रपोजल एप्रूव करपाचें काम करता. आता जे अधिकारी म्हटल्यार प्रिन्सिपल चीफ इंजिनियर PWDचे जे हेड ऑफ दॅट डिपार्टमेंट ते स्वता एक्सटेन्शनाचेर आसा आणि ते स्वता एक्सटेन्शनाचेर आसतना ते हेरांक एक्सटेन्शन मेळचें म्हणून नोट मूव करतात आणि ते नोट चीफ मिनिस्टर आमचो डायरेक्टली एप्रूव करून उडयता आणि एक्स पोस्ट फॅक्टो तो कॅबिनेटा मुखार दवरपाचो अशा पद्दतीनूय तातूंत भितर ते रिकमेंड करतात. आता सुर्याजीराव राणे हांच्या नोटा भितर तातूंत तुम्ही पळयात तितून स्पष्ट मेन्शन केल्लें आसा त्या ऑफिसरान की एक्सटेन्शनाचो हो विशय हायकोर्टा भितर आसा. सुदीप तामणकर आणि हेर कांय लोकांनी हाका ऑब्जेक्शन घेवपी मेमोरंडम निवेदनां सरकाराक दिल्लीं आसात आणि ह्या सगळ्या एक्सटेन्शनाच्या गजालीक लागून बाकीच्या हेर स्टाफाचेर अन्याय जावपाक शकता आणि त्या खातीर हे एक्सटेन्शन दिवचें न्हू अशें सांगूनय बीन सरकार हे एक्सटेन्शन एप्रूव करता. आता हे एक्सटेन्शनाच्यो जर गजाली आमी पळयत म्हणजे ज्या तरेन ही एक्सटेन्शनां फावो जातात ते जर पळयत जाल्यार हो सगळो बाजार आयज सरकारा भितर सुरू आसा आणि ह्या आपल्या फेवरांतल्या आपल्या कांय खास लोकांक मेळपी ही खास सवलत जेन्ना सरकारांतलेच कांय मंत्री आणि चीफ मिनिस्टर ताका मान्यता दिता तेन्ना ताका लागून कितल्याशाच हेर स्टाफाचेर अन्याय जाता. पूण सगळेच स्टाफ हे कोर्टान वचून ह्या अन्यायाच्या विरोधात लढपाक शकनात आणि त्या खातीर हे सगळे स्टाफ जे सरकारी कर्मचारी आसात तांकांच आपल्याच सरकारच्या ह्या गजाली खातीर तांचेर अन्याय जाल्लो आसा आणि त्या अन्यायाक लागून आयज खंय तरी तांच्या भितर फ्रस्ट्रेशन
येयल्लें आसा आनी त्या फ्रस्ट्रेशनाचो थेट परिणाम हो लोकांच्या सेवेचेर जाताना आमकां पळोवपाक मेळटा। हें अशें चलप, हो असो कारभार सुरू रावप हें कितपत योग्य? तुमकां आमी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दितात, मागीर तुमच्या राजकीय पक्षांची जुळवाजुळव जावन तुम्ही मागीर सत्तेर येतात आनी सत्तेर आयल्या उपरांत खंय तुमी अशा पद्दतीन खंयचेच कायदे नेम पाळिनासतना तुमकां जाय ते करतात, तुमच्या मर्जी प्रमाणे हे सगळें सरकार नाजाल्यार प्रशासन चलोवपाक सोदतात। ही गजाल कितपत योग्य हो प्रश्न ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान आमी तुमच्या मुखार आतां दवरला। ही उदाहरणां तुम्ही पळयल्या, ही कांय मोजकीच उदाहरणां आमकां पळोवपाक मेळात। अशी कितलीशीच एक्सटेन्शनाची उदाहरणां आसात आणि ह्या एक्सटेन्शनाचो जो बाजार आयज ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारान मांडलेलो आसा, तो जर आमी पळयत जाल्यार होच तो भारतीय जनता पक्ष काय कितें जो त्या वेळार काँग्रेस पक्षाचेर अशाच तरेच्या एक्सटेन्शना खातीर तुटोन पडटालो। म्हणटकूच तुम्ही फरक हातूंतल्यान स्पष्टपणान जाणोवपाक शकतात की जो भारतीय जनता पक्ष त्या वेळार विरोधात काम करतालो आणि आताचो भारतीय जनता पक्ष जो सरकारान आसा तो त्या वेळा वयल्या काँग्रेस सरकारची डुप्लिकेट कॉपी आसा। म्हटल्यार नाव भारतीय जनता पक्ष पुणून कर्मां सगळी त्या वेळा वयल्या काँग्रेस पक्षाची अशी गत ह्या सरकारची जाल्ली आसा। ह्या सगळ्या पुराय एक्सटेन्शनाच्या विशयाचेर आतां आमी जी उदाहरणां तुमच्या मुखार दवरल्या ताचेर तुमकां नेमकें कितें दिसता? ह्या विशयाचेर सरकारान हे प्रकार बंद करपाक जाय काय नाका? ही एक्सटेन्शनां दिवप कितपत योग्य? ह्या सगळ्या गजालींचेर तुम्ही तुमच्यो प्रतिक्रिया निश्चितपणान आमच्या कमेंट बॉक्सांतल्यान दियात, जेणे करून त्या कमेंटांतल्यान सरकाराक किमान जनता लोक ह्या सगळ्या गजालींचेर कसो विचार करतात ते कळपाक मदत जातली। तर अशाच वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार गांवकारीच्या माध्यमांतल्यान हे विशय हाडत रावतले। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।